नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी आज मंगळवारी बेळगावात दाखल झाल्या आणि अचानक बेळगाव जिल्हा रुग्णालय व विद्यार्थी वसतिगृहांची पाहणी केली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांकडे सरकारकडून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील डॉक्टर विद्यार्थिनींच्या खोल्यांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बीम्सचे संचालक डॉक्टर अशोक शेट्टी यांना प्रशिक्षणार्थ विद्यार्थिनींच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता त्वरित दूर करावी यासाठी त्यांनी या संदर्भात शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी यासाठी बेळगावमधील बीम्स हॉस्पिटलमध्ये आज एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले होते. हॉस्पिटल परिसरात आंदोलनादरम्यान चहाची टपरी थाटून चहा विक्री केली आणि अनोखे आंदोलन छेडले. गेल्या 9 दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. चहा विक्रेत्यांच्यापेक्षाही आपल्याला वेतन कमी मिळतं. राज्यात विद्यार्थ्यांची ट्युशन फी इतकी अमाप आहे की आम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी खूप अडथळे निर्माण होतात. अहोरात्र 24 तास काम करून देखील इतर राज्यांच्या तुलनेत आम्हाला मिळणारा स्टायपेंड हा कमी असल्याने तो तात्काळ वाढवण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून मौन आंदोलन सुरू आहे. बीम्स हॉस्पिटलच्या निवासी पीजी डॉक्टर संघटनेतर्फे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आज मंगळवारी रस्त्यावर चहा विक्री करून अनोखे आंदोलन छेडण्यात आले होते. एकंदरीत या अनोख्या आंदोलनाची चर्चा मात्र सर्वत्र पसरली होती. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचार आणि कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार खून प्रकरण तसेच तेथील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावमधून काम आटोपून दुचाकीवरून गावाकडे परत जाणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा सोमवारी दुपारी रस्त्यात अडवून थरारक खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. 2 बुरखाधारी हल्लेखोरांनी विळ्या कोयत्याने मानेवर वार करून हा खून केला. दुपारी 2:30च्या सुमारास कर्ले बहादरवाडी रोडवर हा प्रकार घडला. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. मोहन गिड्डू तळवार वय 45 असे मृताचे नाव आहे. 2 हल्लेखोर चेहरा झाकून आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मारेकरांचा शोध सुरू केला असून अद्याप सुगावा लागलेला नाही. बेळगाव येथील नवगोबा यात्रेसाठी सोमवारी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल आर के रावत व वायव्य परिवहन मंडळाचे बेळगाव विभागीय नियंत्रक राजेश हुद्दार यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली. नवगोबा यात्रा परिसराचे सुशोभीकरण व इतर सुविधा पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यल्लम्मा येथील यात्रा झाल्यानंतर शिवाजीनगर येथील KSRTC डेपो येथे मळ्यातली नवगोबा यात्रा भरवली जाते. परंतु मागील काही वर्षात यात्रेसाठी निश्चित जागा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती. त्यामुळे 2 दिवसांपूर्वी माजी आमदार अनिल बेनके व शहर देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेऊन या जागेसंदर्भात चर्चा केली. यावेळी माजी आमदार व भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सचिव परशुराम माळी, राहुल जाधव, परिवहन मंडळाचे नारायण तुम्मरगुद्दी, दिनेश एस, AV अंगडी, विभागीय नियंत्रक KK लमाणी यांच्यासह इतर उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. MK हुबळी गड्डीगेरे येथील 15 वर्षीय मुलगा खेळण्यासाठी आपल्या घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परतून न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा तपास लागला नाही. याबाबत MK हुबळी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार रविवारी दिनांक 18 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी गावातील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला.
रिहान मुगुतासाब नगरासी असं मृत मुलाचं नाव असून या घटनेने तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यात झिका विषाणूची बाधा झाल्याची 9 प्रकरणे आढळली आहेत. मात्र जनतेने भीती बाळगण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. मंकीपॉक्स झिका विषाणूविषयी अधिक खबरदारी बाळगण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. विदेशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत असल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार विमानतळांवर अधिक दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. रामनगर धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक धारवाड येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक GA05D7818 तसेच गोवा येथून पर्यटन करून तामिळनाडूच्या दिशेने जाणारी कार क्रमांक TS03EG1701 या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील अमीर बेडगेरी वय 28 राहणार मडगाव गोवा हा गंभीर जखमी झालाय. त्याला रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे, परंतु त्याचा मृत्यू झाला. तर गोवा येथून पर्यटन करून जाणाऱ्या 3 प्रवाशांमधील राजशेखर रेड्डी वय 24 राहणार कित्तूर तामिळनाडू हाही जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अमीर बेडगेरी याचा मृतदेह रामनगर सरकारी हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. सदर घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात झाली आहे. बदलापूर येथील नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली. बदलापूर स्थानकावर रेल रोको आंदोलन सुरू झालं असून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी आज मंगळवारी दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने 26 रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती. ईडीने दाखल केलेले लॉन्ड्रिंग प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत असताना ही कायम करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयने अबकारी प्रकरणामध्ये केजरीवाल आणि इतरांविरुद्ध दिल्लीच्या कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार तसेच गैरकारभाराविरोधात निलावडे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कांबळे यांनी मंगळवार दिनांक 27 ऑगस्टपासून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर करून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार कार्यालय, पोलीस निरीक्षक, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी, बागायत खाते यांना देण्यात आले आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव पाठोपाठचे सर्वात मोठे शहर म्हणून निपाणीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणूनही निपाणी नगरपालिका संबोधली जाते. अशा या निपाणी नगरपालिकेच्या राजकारणाच्या निमित्ताने नेहमीच सर्वच पक्षीय नेते अगदी सतर्कतेने कार्य करत असतात. 29 रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने निपाणीचे राजकारण तापले आहे. समसमान बलाबल अशी परिस्थिती दिसत असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. यातूनच निपाणीच्या सत्तेसाठी सहलीच्या राजकारणाला दिशा दिली जाताना दिसत आहे. सोमवारी सायंकाळी उगारसह परिसरात सुमारे 55 मिलीमीटर मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे येथील वाल्मिकी नगरकडे जाणाऱ्या ओढ्याला अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या पाण्याचा अंदाज न आल्याने युवक मोटारसायकलीसह वाहून गेला. सुदैवाने ओढापात्रातील झुडपाला पकडल्याने तो बचावल्याची घटना घडली आहे. दरम्यान या मार्गावर रस्ता आणि पूल करण्यासाठी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक समतेचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री डी. देवराज अरस यांची 109वी जयंती बेळगावात आज उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण विभाग, महानगरपालिका आणि देवराज अरस विकास महामंडळ यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी मान्यवर सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.